उन्हाळ्यामध्ये नॉर्मली होतं काय की चाऱ्याची टंचाई असते, आपण सुका चारा जास्त देतो आणि प्रत्येक वेळी आपल्या जनावरांचं पोषण त्या माध्यमातून होईलच असं नाही. त्यामुळे मग ह्या काळात तरी आपल्याला सप्लिमेंट्स द्यावे लागतात. तर जे प्रोटीन्स आहे ते जनावरांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तर ते प्रोटीन्स आपल्याला द्यायचे आहेत. एकतर आपण सप्लिमेंटच्या माध्यमातून बायपास प्रोटीन्स देऊ शकतो, बायपास फॅट सुद्धा आपण देऊ शकतो. आणि जर आपल्याला इकडे खर्च करायचा नसेल तर आपण जे बायपास प्रोटीन आहे ते आपण सोयाबीनच्या माध्यमातून देऊ शकतो. म्हणजे लाईक आपल्याकडे जर घरगुती काही सोयाबीन उपलब्ध असेल तर ते व्यवस्थित भाजून ते भरडून मग आपल्याला जनावरांना द्यायचं. महत्वाचं म्हणजे बायपास प्रोटीन्स आपल्याला सोयाबीन मधून खूप मोठ्या प्रमाणावर मिळतात. तर हे सोयाबीन भाजलेलं महत्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचंय की हे जे सोयाबीन आहे आपलं जे उपलब्ध असेल आपल्याकडे सोयाबीन हे भाजून आपल्याला मग भरडून द्यायचे आहेत. आणि साधारणतः 150 ते 200 ग्रॅम पर्यंत आपण त्याचा एक वेळचा डोस सुद्धा देऊ शकतो. मग आपल्याला मार्केटमधलं बायपास प्रोटीन परवडतंय की आपण सोयाबीन भरडून देणं आपल्याला परवडतंय. तर ते तुमच्या ह्याच्यावर असेल, कारण सोयाबीन परत विकत घेऊन त्याचं कॉस्टिंग तुम्ही बसवू शकता तुमच्या लेवलला. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या उन्हाळ्यामध्ये बायपास प्रोटीनचा वापर करायचा आहे, जेणेकरून जे चाऱ्यामधून मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स मिळणार नाहीत, कारण हिरवा चारा आपल्याकडे उपलब्ध नाहीये. तर ह्या सारख्या सप्लिमेंट्स मधून आपल्याला ते उपलब्ध होईल. हेच बायपास प्रोटीन्स असतील, बायपास फॅट्स असतील, प्रोबायोटिक्स असतील किंवा ईस्ट असेल, हे जे सप्लिमेंट्स किंवा इतर गोष्टी आहेत त्या जनावरांच्या आहारामध्ये खरं तर खूप महत्वाच्या असतात. आणि जर आपण तुलना केली की ह्या सगळ्या गोष्टींना जो खर्च होतोय आणि आपलं जे जनावरांचं प्रोडक्शन वाढते किंवा आरोग्य सुधारते, तर खरंच हा खर्च परवडण्यासारखा आहे. आणि हेच तुम्हाला अजून डीपमध्ये जाणून घ्यायचं असेल तर श्रद्धा फार्मच्या प्रशिक्षण जी कार्यशाळा चालते त्यामध्ये जरूर सहभागी व्हा.